भावाला दूर ठेवू नको, बहिणीला परत मानू नको, भावाला दूर ठेवू नको, बहिणीला परत मानू नको. कार्यक्रम आवडला म्हणजे एक नंबर कार्यक्रम झाला. आतापर्यंत अशा मंगलाष्टका आमच्या वाडीमध्ये नव्हत्या, म्हणजे पहिल्यांदाच लोकांचा रिस्पॉन्स आहे चांगला. अच्छा, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे कोंडे गावामध्ये. कारण का तर आमचा मित्र चाफनाथ दादा म्हणजे त्याच्या ताईचं लग्न आहे, दीपाली ताईचं लग्न आहे, आणि त्यानिमित्ताने आम्ही कोंडे गावामध्ये आता चाललेलो आहे. सकाळचे 9 वाजलेत. मी आता निघालो इथून जाकारीत जायचं. जाकारी इथून आपल्याला नंतर मग लग्नासाठी जायचं आहे. तर त्या ठिकाणी आज आपल्याला संगीत मंगलाष्टका गायन करण्याची संधी त्यांनी दिली आहे आणि त्या ठिकाणी जाऊन ते लग्न संगीतबद्ध करायचं आहे. आणि अशा प्रकारे आजचा हा व्लॉग असणार आहे. तर खूप मजा मस्ती असणार आहे आजच्या व्लॉगमध्ये. तर शेवटपर्यंत आजचा व्लॉग नक्की बघा. तर आता चाललो आहे आणि थोडा आवाज वगैरे पण चेंज झाला आहे. सकाळी टेन्शन आलं होतं कारण का रेग्युलर कार्यक्रम जागरण बिगरण जबरदस्त चालू आहेत. आणि हा ब्लॉग जेव्हा एडिट होईल तेव्हा चॅनलवरती येईल. थोडा उशिराच येईल कारण का आधीच 1-2 ब्लॉग पेंडिंग आहेत, ते टाकेन. त्याच्यानंतर हा ब्लॉग असेल असं आहे. कारण कार्यक्रम असल्यामुळे जास्त एडिटिंगला वगैरे वेळ देता येत नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो खरंच मनापासून. ब्लॉग आपले लेट येतात, उशिरा येतात, त्याबद्दल समजून घ्या थोडंफार. कारण जागरण असते, कार्यक्रम असतात. आता माझा आवाज थोडा चेंज आहे. सकाळी टेन्शन आलं होतं काय म्हणजे मेन विषय आवाजच म्हणजे ऐकाय खुलतच नव्हता अजिबात. तोंडातून आवाज येत नव्हता. मिठाच्या गुळण्या करून करून मी 15-20 मिनिटं तेच करत होतो सकाळी उठल्यापासून. आणि आत्ता कुठेतरी आवाज तोंडातून यायला लागला आहे. आणि आता मंगलाष्टका आहे त्याचं टेन्शन आलं मोठं. आणि विषय काय तर आजची मंगलाष्टका बुवाच गाणार आहेत, त्यामुळे काय एवढा हे नाही. बुवा आहेत नशीब. आज एक दिलास आहे, आपल्याला कोरस करायचा आहे आज. तर खूप मजा असणारं, मस्ती असणारं. मंगलाष्टका सेटअप कसा असतो थोडक्यात पूर्ण दाखवणार नाही, परंतु थोडक्यात आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. निघालोय आम्ही आता आणि आदेश आहे माझ्यासोबत. अप्पर वगैरे घातलेलं आहे कारण का व्हाईट शर्ट आहे. आणि दिवसाचा अप्पर घालण्याचं कारण की असं की व्हाईट शर्ट आहे आणि रस्त्याचं आमचे बघा काम चालू असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यात लाल सगळी जी धूळ आहे ना ती उडते अप्परवरती आणि शर्ट लाल होऊन जातं, म्हणजे शर्टवरती उडते म्हणून अप्पर घालायला लागतं. आणि रात्रीचं थंडीसाठी एक बरं पडतं, एक सहारा पडतो एक अप्पर. म्हणजे हे काम मी एक म्हणजे प्रिंट केलेलं आहे, पण ते आधी काय वाटलं नाही, पण आता वाटते नाही या अप्परची खूप गरज आहे आपल्याला. आणि नेहमी ते आम्ही भजनाला वगैरे जाताना ते घालून असतो कारण का थंडीपासून सुद्धा संरक्षण मिळते याच्यापासून. धूळ वगैरे काय उडेल त्याच्यापासून सुद्धा आपले कपडे सुद्धा सेफ राहतात, असा विषय आहे. आणि आपण आता निघालोय, चला जाऊया. आपल्याबरोबर बुवा आहेत आणि यशदादा माने, आदेश खापरे आणि 4 जण निघालोय आम्ही आता. तर जाऊया लग्नाच्या ठिकाणी. आज आपल्याला तिथे मंगलाष्टका गायन करायचे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच. चाफनाथाच्या ताईचं लग्न आहे तिथे. तर निघालो होता आम्ही आता. शुभमंगल 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 सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान
तो गणपती सूर्या सदा मंगलम शुभमंगल भावाला दूर ठेवू नको बहिणीला परत मानू नको भावाला दूर ठेवू नको बहिणीला परत मानू नको आठवण ठेव तू या माहेराची आठवण ठेव तू या माहेराची सागरी जन्मोजन्मीची जोडी सागरी जन्मोजन्मीची जोडी शुभमंगल शुभमंगल मोठे ब्लॉगर जेवायला रांग लागली इथे जबरदस्त सगळे बाकडी फुल झालेत बघा सगळं फुल झालंय आतमध्ये मंडप आणि आम्ही वाट बघतोय जेवायची जायचंय पण लवकर जेवायची वाट बघतोय होय आपण जेवायची वाट बघतोय इथं
भूक लागले तुम्हाला जरा माणसं राहा लागले भूक व्हिडिओ कुठे काढता हा संध्याकाळी यायला बरं लेट नको उगाच. हा येतो जेवायला बसलेलं आहे आता एकदम मेहनत करून नंबर लावून जेवायला बसले. नंबर लावून इकडे दोघे जण आहेत. जाम स्ट्रगल करून जेवायला बसलेला आहे. किती वेळा नंबर लागलाय आमचा. सगळेजण जबरदस्त आक्रमण करतात. आम्हाला फक्त लाडू दिली नाही. भात वाढून झालाय. डाळवाला काही येत नाही अजून. आतुरता आहे आम्हाला डाळवाल्याची. डाळ पाहिजे डाळ. ग्लास चलतोय. अरे पाणी काय आधी डाळ भेटलं पाणी. धन्यवाद धन्यवाद दादा. आवडली ना तुम्हाला. काकांनी किती वेळाने आमच्याकडे डाळ घेऊन आलेच. आमची प्रतीक्षा संपले. सांगितलं मी पहिला पंक्तीला पाहिजे. मला पाणी दे रे. दुसऱ्या पंक्तीला बस बस बस. अरे देवा काकांनी मला बेकार डाळ दिली नाही. जबरदस्त डाळ दिली नाही. भात कमी आणि डाळ जास्त झाली माझ्याकडे. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि बुवा आणि यश दादा जेवत आहेत अजून. त्यांचं जेवण झाल्याच्या नंतर आपण निघूया. गर्दी खूप होती. जबरदस्त झालं आणि अजून लोक जेवत आहेत इकडे. फोटोशूट वगैरे चालू आहे आता इकडे. रांग लागले. प्रेझेंटसाठी रांग लागले बघा. सगळे रांगेत उभे आहेत. नवरा नवरी तिकडे. कार्यक्रम आवडला ना. अरे एक मिनिट. कार्यक्रम आवडला म्हणजे 1 नंबर कार्यक्रम झाला. हा आतापर्यंत अशा मंगळाष्टका आमच्या वाडीमध्ये नव्हत्या. म्हणजे पहिल्यांदाच लोकांचा रिस्पॉन्स आहे चांगला. अच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्हाला संधी दिल्याबद्दल. वेळेला शब्दाला आल्याबद्दल. अरे भाई तू बोलवणार नाही. आम्ही नाही येणार सोयील काय. फक्त संदीप दादाला निरोप दे. हा हा सांगतो. ते अडकलेत तिकडं. ठीक आहे. ती अडकली की अडकली ते मी नंतर बघतो. समजून गेलं. चालेल चालेल. हा हा चल. आम्ही हो जेवले मस्त. होय होय. हा नमस्कार काका. चला आता चले स्वस्तिक टाटा. हा हा चल बाय बाय. तर निघालेलं आहे आम्ही आता. मंगलाष्टका आपली झालेली आहे सादर करून. सादर करून झालेली आहे मंगलाष्टका. सर्वांना आवडली. कार्यक्रम आवडला. बस खुश आम्ही. लग्नाकडून आता जेवण बिवून आलेला आहे. आता वडापाव खाण्यासाठी आलेला आहे. वडापाव खाण्याची इच्छा झाली. म्हणजे कोण काय खाणार आहे. थंड पिणार आहे. मला थंड नको. ऑलरेडी सर्दी झालेली आहे. आपल्याला आवाज चेंज झालेला आहे. थंड हा खोकतोय तरी पण अजून त्या थंड पियायचं आहे. हा काय बोलणार मी. काय थंडा पाणी आणि आपण वडापाव खाणार. वडापाव आता आपला वडापाव आलेला आहे आणि ते यांचं फ्रुटी वगैरे पिऊन सगळं काय झालेलं आहे. आणि आता आपली ऑर्डर आली. गरमागरम आहे. हा 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 गरमागरम वडापाव. औषध आहे औषध आहे. तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे आणि आता संध्याकाळ झाले. खरं तर दुपारीच आलो घरी आणि आत्ता ब्लॉग आजचा हा थांबवूया आपण इथेच. आणि मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा खूप मजा आली लग्नाला. आणि तुम्ही बघितलंच की लाईव्ह मंगलाष्टका गायन आम्ही केलेली होती त्या ठिकाणी. आणि गर्दीसुद्धा खूप होती. जबरदस्त लोक होती. अक्षरशः तिथे उभे राहायला जागा नव्हता आणि गरमासुद्धा खूप होता. आणि जेवणासाठी तर इतकी रांग लागली होती. अक्षरशः वेळच मिळत नव्हता. म्हणजे जागा हे झालं की उठले की तिकडे. आणि खूप अशी म्हणजे त्यांनी जी कमवलेली माणसं सगळी जीवाभावाची माणसं कमवलेली त्या लग्नाच्या ठिकाणी आली होती. तुम्ही बघितलाच. त्यामुळे अफाट गर्दी झालेली होती त्या लग्नाच्या इथे. तर अशा पद्धतीने कोकणातील हा लग्न सोहळा संपन्न झालेला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.